नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आणि गरजेची योजना म्हणजेच ट्रॅक्टर अनुदान योजना 2025. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल या योजनेची संपूर्ण माहिती, पात्रता काय आहे, अर्ज करायची प्रक्रिया, लागणारे कागदपत्र आणि अनुदान किती मिळणार आहे याची संपूर्ण माहिती. चला तर या खास व्हिडिओला सुरू करूयात. आणि हो, आताच्या आता या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरू करूयात. सर्वात प्रथम आपण पाहूयात ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 याच्याबद्दल थोडक्यात माहिती. आपल्या भारत देशाची प्रमुख ओळख कृषीप्रधान देश म्हणून ओळखले आहे आणि त्यामध्ये शेतीला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना 2025, जी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान प्रदान करते. ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 ठळक मुद्दे. 1. योजनेचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना 2025. 2. योजना सुरू करणारी संस्था महाराष्ट्र राज्य सरकार. 3. लाभार्थी शेतकरी बांधव. 4. अनुदानाची रक्कम 1.25 लाख रुपये. 5. अनुदानाचे स्वरूप 8 HP ते 70 HP पर्यंत ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे. 6. अधिकृत वेबसाईट सरकारची अधिकृत वेबसाईट असणार आहे. 7. अर्ज करायची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा पण उपलब्ध आहे यामध्ये. आता पाहूयात या योजनेचे उद्दिष्ट. 1. ही योजना शेतकऱ्यांच्या कामाची गती वाढवण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक श्रमांमध्ये कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते. 2. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे मिळणारे अनुदान त्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मदत करते. 3. या योजनेचा दुसरा महत्वाचा उद्देश शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. 4. शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामुळे त्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आवश्यक असलेल्या मोठ्या खर्चाचा सामना कमी होतो. आता पाहूयात ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 या योजनेचे फायदे काय आहेत. 1. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. 2. कार्यप्रदर्शन सुधारणा होते. 3. शारीरिक श्रम कमी करणे. 4. आधुनिक शेती उपकरणाचा वापर होतो. 5. आर्थिक सक्षमीकरण आणि 6. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे. आता पाहूयात ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. 1. आधार कार्ड. अर्जदाराचे आधार कार्ड अनिवार्य आहे. 2. रहिवासी दाखला. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो. 3. रेशन कार्ड. रेशन कार्ड हे अर्जदाराच्या कुटुंबाचे ओळखपत्र म्हणून कार्य करते. 4. 7/12 आणि 8A. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचे 7/12 आणि 8A दाखले सादर करणे आवश्यक आहे. 5. जातीचा दाखला. जाती प्रमाणपत्र आवश्यक असू शकते, विशेषतः आरक्षित वर्गासाठी. 6. पासपोर्ट साईजचा फोटो. अर्जदाराचे 2 पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत. 7. ईमेल ID. अर्ज करण्यासाठी एक वैध ईमेल ID आवश्यक आहे. 8. मोबाईल नंबर. अर्जदाराचा मोबाईल नंबर अद्ययावत असावा लागेल. 9. स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र. शेतकऱ्याला स्वतःची प्रतिज्ञा दाखवावी लागेल. आता पाहूयात या योजनेसाठी पात्रता ही काय लागणार आहेत. 1. योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. 2. अर्जदारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून पूर्वी ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतलेले नसावे. 3. योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील एकच सदस्य घेऊ शकतो. 4. योजनेच्या जमिनीवर 7/12 आणि 8A असावे लागेल. आता पाहूयात या योजनेचे अनुदानाचे स्वरूप हे कोणत्या प्रकारे असेल. 1. 8 HP ते 20 HP 40% अनुदान 75,000 रुपये. 2. 20 HP ते 40 HP 45% अनुदान 1 लाख रुपये. आणि 3. 40 HP ते 70 HP 50,000 अनुदान आणि 1,25,000 रुपये असे या योजनेचे अनुदान असणार आहे. आता पाहूयात ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 अर्ज प्रक्रिया. यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि ऑफलाईन अर्ज दोन्ही अर्ज प्रक्रिया करू शकतो. तर आता पाहूयात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय आहे. 1. अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करा. 2. अर्जदार सर्व आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. 3. युजर नेम व पासवर्ड प्राप्त करा आणि लॉग इन करा. 4. अर्ज सबमिट करा आणि योजनेचा लाभ मिळवा. आता पाहूयात ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ही काय असेल. 1. आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालयात जा. 2. अर्ज प्राप्त करा आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा. 3. अर्ज अधिकाऱ्याकडे जमा करा आणि पोहोच पावती मिळवा.
आता पाहूया, जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. आणि हो, आमच्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.